जागतिक बँकेच्या पथकानं 12 सप्टेंबर 2019 रोजी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती। या प्रकल्पात जागतिक बँक 2328 कोटी रुपये तर राज्य सरकार 998 कोटी रुपये असं योगदान देणार आहे। एकूण 3300 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे। महाराष्ट्रात एका ठिकाणी दुष्काळ तर दुसऱ्या ठिकाणी महापूर अशी परिस्थिती असते। अशावेळी पुराचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवणं असा हा प्रकल्प असणार आहे। या अंतर्गत पूर रेषा आखणं, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामं करण्यात येणार आहेत। यातील अनेक कामांसंदर्भात एस न्यूजनं अनेक वेळा आवाज उठवला होता। गाळ काढणे, नदीपात्रातील झाडे झुडपे काढणे, पुराला कारणीभूत घटक अशा अनुषंगानं 16 मे आणि 24 मे 2023 यावेळी 2 भागात बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या। सरकारनं नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे याबद्दल बारकाईनं अभ्यास करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि सल्ले घेऊन याविषयी मत मांडण्यात आलं होतं। आता या सर्व गोष्टींना मूर्त स्वरूप प्राप्त होणार असून कोल्हापूरसाठी 800 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे। यातून कोणती कामे करण्यात येणार आहे याविषयी संपूर्ण माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्या स्मिता माने यांनी दिली आहे। महाराष्ट्रासाठी एकूण 3200 कोटी निधी मिळणार आहे। त्यातला 800 कोटीचा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे। कोल्हापूर जिल्ह्याला जे 800 कोटी मिळणार आहेत त्यातलं बऱ्यापैकी काम असं आहे की राधानगरी धरणाचे रॅडियल गेट बसवणे, त्यानंतर त्याच्या खाली भोगावती नदीवरचं करंज फेणं आहे, तिथून 10,000 क्युसेक्सचा डिस्चार्ज हा टनेल किंवा बोगद्याद्वारे दूधगंगा नदीत नरतवडे इथं सोडणे आणि राजाराम व सुर्वे बंधाऱ्याला मॉडिफिकेशन करून बलून बंधारे करणे आणि पंचगंगा जिथे नरसिंहवाडीच्या इथं कृष्णेला मिळते तिथं ती काटकोनात मिळते। ते काटकोनात जो मिळणारा प्रवाह आहे त्यामुळं प्रवाहाला अडथळा होतो। कृष्णा नदी ते पाणी घेऊ शकत नाही आत, त्यामुळे ते सहजगत्या ते पाणी कृष्णेत जाईल अशी व्यवस्था करणे, त्याच्यासाठी लागणारं लँड ॲक्विजिशन करणे म्हणजे भूसंपादन करणे अशा बाबींचा समावेश त्या प्रोजेक्टमध्ये आहे। कोल्हापूर शहराच्या पुरास कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्ये प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या गोष्टी काढण्यावर भर राहणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। प्रामुख्यानं पंचगंगा नदीतले जे प्रवाहाला निर्माण करणारे अडथळे आहेत ते सुद्धा काढण्याचा विचार आहे। पण या सर्व बाबी करायच्या अगोदर DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी आधी सर्वे आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे अन्वेषण होईल। त्यासाठी काही निधी दिला जाणार आहे 5 कोटीचा। त्यामध्ये नेमके कारणं शोधून काढून त्याचे एक मॉडेल स्टडी होईल, त्यानंतर डिझाईन करून पूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट वर्ल्ड बँकेला सबमिट केला जाईल आणि मग त्याला मंजुरी मिळेल। यामध्ये नदीचं रिसेक्शनिंग करणे, नुसता गाळ काढणे म्हणण्यापेक्षा नदीचं रिसेक्शनिंग करणे आणि प्रवाहातले अडथळे कमी करणे असा त्याचा हेतू आहे।